First, Hello friends, today we are going to learn very important chapter, opposite words and similar words. Actually, before turn to the chapter, I would like to introduce myself. I am Sandeep from Agastya Vidyalaya Akole. Friends, this chapter is belong to vocabulary. And vocabulary is the capital of language. Any language. The language you want to learn, first of all, you have to enrich your vocabulary. Then and then you can learn this language. You can get command of this language. But without vocabulary, you cannot understand, you cannot read, you cannot write that language. Getting me? विद्यार्थी मित्रांनो हा जो भाग आपण शिकणार आहोत हा शब्द संग्रह कोणत्याही भाषेचा शब्द संग्रह vocabularyशी निगडीत आहे आणि यावर कमांड असल्याशिवाय तुम्हाला त्या लँग्वेज मध्ये कोणत्याही प्रकारचं वर्चस्व मिळवता येणार नाही म्हणून आणि ऑपोजिट वर्ड्स अँड सिमिलर वर्ड्स यामुळे तुम्हाला ती भाषा खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप करता येते त्या भाषेचं भांडवल जे आहे ते शब्द आहे म्हणून शब्दांवर तुमचं कमांड असणं गरजेचं आहे मग असाच एक चॅप्टर बिलॉंग टू व्होकॅब्युलरी opposite word and similar meaning words. This chapter is belong to vocabulary. शब्द संग्रहाच्या संदर्भातील हा जो चॅप्टर आहे तो आपण आज शिकणार आहोत आणि म्हणून हा शब्दांचं हाऊ टू मेक ऑपोजिट वर्ड अँड हाऊ टू मेक सिमिलर वर्ड्स हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. लेट्स स्टार्ट. आज आपण पहिल्यांदा ऑपोजिट वर्ड या विषयावर चर्चा करणार. आणि नंतर मग आपण सिमिलर वर्ड बघणार. आता अपोजिट वर्ड जे आहे व्हॉट इज मीन बाय अपोजिट वर्ड? अपोजिट वर्ड्स इंडिकेट absolutely contrasting, absolutely contrasting and completely different. Different word. हा ऑपोजिट वर्ड जो आहे तो कम्प्लीटली कॉन्ट्रास्ट विरुद्ध डिफरंट वर्ड असतो. डिफरंट वर्ड असतो आपण डिफरंट असतो असा शब्द जो आहे तो ऑपोजिट मध्ये आणि ऑपोजिट वर्डला दुसरे नाव आहे एंटोनिम्स. एंटोनिम्स इज अनदर नेम टू दिस कन्सेप्ट ऑपोजिट वर्ड. एंटोनिम्स म्हणजे सुद्धा ऑपोजिट वर्ड आहे ना आणि हे एक्झॅक्टली कॉन्ट्रास्टिंग असतात. यामध्ये कम्प्लिटली डिफरंट वर्ड असतात, डिफरंट मिनिंग वर्ड असतात आणि जो शब्द दिला आहे त्याच्या विरुद्धात. फॉर एक्झाम्पल सी बिग हा जो शब्द आहे याच्या विरुद्ध शब्द कोणता येईल? स्मॉल. बघा आता बिग म्हणजे मोठा आणि स्मॉल म्हणजे छोटा. कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट आहे दिलेल्या वर्डचा, कम्प्लिटली डिफरंट आहे. या शब्दाच्या कम्प्लीट विरुद्ध शब्द तो स्मॉल आहे. लक्षात ना. फॉर एक्झाम्पल हॉट त्याच्या विरुद्ध काय सांगते? कोल्ड. आता हॉट म्हणजे गरम आणि त्याच्या विरुद्ध कोल्ड. पूर्णतः वेगळा शब्द त्या ठिकाणी आपल्याला ऑपोजिट मध्ये मिळतो आणि हे इट्स ए व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट टेक्निक. ऑपोजिट वर्ड्स वर कमांड घेणं म्हणजे तुमच्या व्होकॅब्युलरी डेव्हलप करण्याचं एक टेक्निक आहे, एक तंत्र आहे. आणि त्यामुळे तुम्ही आणि हे जे टेक्निक्स आहे हे डेव्हलप करण्यासाठी यू मस्ट रीड रीड इन दिस लँग्वेज. त्या भाषेमध्ये तुम्हाला वाचन करणं गरजेचं आहे. तुम्हाला डिक्शनरी इज द बेस्ट कंपॅनियन. डिक्शनरी तुम्ही रोज वाचली पाहिजे. एखादी स्टोरी बुक वाचा, न्यूजपेपर वाचा,
पुस्तकं वाचा, त्यावेळेस डिक्शनरी मध्ये जे तुम्हाला शब्द अवघड जातात, you should go through the dictionary and find out its opposite and its similar meaning words. You will get all these things in a dictionary. डिक्शनरी मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात, त्या तुम्ही वाचन करताना अभ्यास करायचा. चला तर मग आता आपण हे अपोजिट वर्ड्स बनवण्याचे काही टेक्निक्स आहेत, ते कशा पद्धतीने बनतात आणि हे अपोजिट वर्ड आपल्याला कोणत्या गोष्टी बनवता येतात, मग त्याच्यामध्ये आपण ते टेक्निक बघणार आहोत. आता आपण ऑपोजिट वर्ड बनवण्याची पहिले टेक्निक बघणार आहोत. पहिला ऑपोजिट वर्ड्स आर मेड आर फॉर्म by काय आहे प्रिफिक्स म्हणजे काय, शब्दाच्या अगोदर जो आपण प्रत्यय जोडतो त्याला प्रिफिक्स म्हणतात. आणि मग हा जो भाग आहे हा प्रिफिक्स जोडून सुद्धा आपल्याला काही शब्दांचं विरुद्धार्थ शब्द बनवता येतो. मग ते कोणकोणती प्रिफिक्सेस आहेत, जनरली प्रिफिक्सेस जोडली की त्या दिलेल्या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द आपल्याला मिळत असतो. मग ती आपण कोणकोणते प्रिफिक्सेस आहेत ती एक नाही बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल प्रिफिक्स आहे, त्यानंतर इन हे प्रिफिक्स आहे, इन आहे, त्यानंतर दिस हे प्रिफिक्स आहे, त्यानंतर आय एम हे प्रिफिक्स आहे, त्यानंतर आय एल हे प्रिफिक्स आहे. लक्षात ना, नॉन हे प्रिफिक्स आहे, त्यानंतर मिस हे प्रिफिक्स आहे, त्यानंतर आपल्याला अँटी हे प्रिफिक्स आहे. All with the help of all these prefixes we can make opposite word. हे जे लेटर्स आहेत, हे लेटर्स ही अक्षर जेव्हा एखाद्या शब्दाच्या अगोदर जोडली जातात तेव्हा त्या शब्दाचा अपोजिट वर्ड आपल्याला मिळेल. मग हा जो शब्द आहे हा काय इंडिकेट करतो, नॉट. हे सगळे शब्द नॉट म्हणजे निगेशन, नकारात्मक भाव इंडिकेट करतात. इन हा सुद्धा नॉट चा भाव इंडिकेट करतो, ऑपोजिट हा भाव या ठिकाणी हा शब्द इंडिकेट करत असतात. दिस हा जो शब्द आहे तो सुद्धा नॉट इंडिकेट करतोय. इन ए आय एल नॉन हे जे शब्द आहेत हा अँटी आहे, हा जो अगेन्स्ट च्या विरुद्धचा भाग. मिस मीन्स रॉंग किंवा बॅड हा भाव या ठिकाणी बॅड किंवा बॅडली म्हणूया हा भाव व्यक्त करत असतात. नॉन म्हणजे नाही, निगेशन. हे जे शब्द आहेत ही अक्षर आहेत, ह्या अक्षरांपासून आपल्याला अपोजिट वर्ड त्या ठिकाणी मिळत प्रिफिक्सेस आहेत. मग यांची उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार आहोत. एक प्रिफिक्स आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आणि मग आपण या शब्दांपासून कशा पद्धतीनं आपल्याला ऑपोजिट वर्ड बनवता येतात हेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर आपण पहिल्यांदा या ठिकाणी जे प्रिफिक्स घेतलेला आहे अनप्रिफिक्स, त्या अनप्रिफिक्स पासून आपण ही विरुद्धार्थी शब्द कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत. आणि या प्रिफिक्स पासून आपण ऑपोजिट वर्ड बनवतो. फॉर एक्झाम्पल मी हॅपी शब्द घेतला, हॅपी, तर या शब्दाला ऑपोजिट वर्ड बनवण्यासाठी मी अनप्रिफिक्स जोडून
त्याचा अपोजिट वर्ड बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल सी अनहॅपी. मी इथे हॅपी शब्दाला अनहॅपी जोडलं आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार झाला. लक्षात आलं? अशा पद्धतीनं काही शब्दांना अनहॅपी जोडलं, त्या शब्दाच्या अगोदर जोडतात. प्रिफिक्स हे शब्दाच्या अगोदर जोडलं जातं. अशा वेळी त्या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द. आणि अन हे मी तुम्हाला सांगितलं, हे नॉट म्हणजे निगेशन, नकारात्मक भाव इंडिकेट करणारा अक्षर आहे ते. आणि ते हॅपी या शब्दाच्या अगोदर जोडून अनहॅपी हा विरुद्धार्थी शब्द. हॅपी म्हणजे आनंदी आणि अनहॅपी म्हणजे दुःखी असा शब्द तयार होतो. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे एबल. एबल या शब्दाला तुम्ही अनहॅपी जर अटॅच केलं, जोडलं, तर तुम्हाला कोणता शब्द मिळतो? अनेबल. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हे अनप्रिफिक्स जोडून या शब्दापासून विरुद्ध शब्द तयार करता येतात. त्यानंतर दुसरा जे प्रिफिक्स आहे, दुसरं प्रिफिक्स कोणता आहे? पहिलं अन, दुसरं आहे इन. आता इन हा जो शब्द अक्षर आहे ते सुद्धा नॉट म्हणजे नकारात्मक भाव त्या ठिकाणी इंडिकेट करत असतात. इन हे शब्द, आता मी समजा इथे कंप्लीट शब्द घेतला, कंप्लीट कंप्लीट हा शब्द घेतला तर मला त्याच्या विरुद्ध शब्द तयार करायचा आहे. तर कंप्लीट म्हणजे काय? पूर्ण. कंप्लीट म्हणजे पूर्ण. आणि इनकम्प्लीट म्हणजे मी त्या शब्दाला इन हे प्रिफिक्स जोडून तो शब्द जसा तसा लिहिला, इनकम्प्लीट. मी त्या शब्दाच्या समोर इन हे प्रिफिक्स जोडलं आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द तयार झाला. कंप्लीट म्हणजे पूर्ण आणि इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण. अशा पद्धतीनं इथे हा एक शब्द आपल्याला तयार करायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी याच्या विरुद्ध आपल्याला शब्द मिळतो इनकरेक्ट. बघा, इनकरेक्ट हा शब्द करेक्ट शब्दाच्या विरुद्ध इनकरेक्ट हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं एक हे जोडून सुद्धा आपल्याला काही विरुद्धार्थी शब्द तयार करता येतात. त्यानंतर चला तिसरा जो भाग आहे, तो तिसरा भाग कोणता आहे बघा? तिसरा प्रिफिक्स आहे ते आहे दिस. आता दिस हा जो प्रिफिक्स आहे हा सुद्धा त्या ठिकाणी नॉटचा भाव निगेशन त्या ठिकाणी इंडिकेट करत असतो, अपोजिशन इंडिकेट करत असतो. तर मग आता या ठिकाणी आपण ह्या काही शब्दांना हे दिस प्रिफिक्स जोडलं की त्यापासून विरुद्ध शब्द तयार होतो. मग त्यामध्ये कोणता आहे बघा? ऍग्री. ऍग्री या शब्दाला ऍग्री म्हणजे मान्य असणे, सहमत असणे. परंतु मला मान्य नाही, मी असहमत आहे, असं विरुद्धार्थी शब्द आपल्याला तयार करायचा. तर मग ऍग्री या शब्दाला आपण डिस हे जे प्रिफिक्स आहे ते जोडलं, डिसऍग्री. म्हणजे इथे डिस हे प्रिफिक्स जोडून आपल्याला त्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द प्राप्त होतो. हे कम्प्लिटली एकमेकांच्या विरुद्ध कॉन्ट्रास्टिंग मिनिंग असतं. म्हणजे एक जो आहे तो शब्द त्याच्या विरुद्ध शब्द आपल्याला तयार होतो. पण ऍग्रीचं डिसऍग्री, ॲपियर डिसॲपियर. समजलं ना? तर अशा पद्धतीनं त्या तिसऱ्या प्रिफिक्स पासून आपल्याला विरुद्धार्थी शब्द तयार करता येतात. याचे एक्झाम्पल्स आपण पुढे बघायला मी तुम्हाला एक्झाम्पल्स देणार आहे. त्यानंतर पुढचा एक लेटर आहे, चौथा प्रिफिक्स आहे ते म्हणजे आय एम. आता आय एम हे जे प्रिफिक्स आहे ते त्या ठिकाणी काही अक्षरांना जर जोडलं, शब्दांना जर जोडलं तर ते सुद्धा काय करतं? नॉट म्हणजे निगेशनचा भाव त्या ठिकाणी दाखवत असतं. निगेशन इंडिकेट करत असतं. तर मग अपोजिट गोष्टी सांगितल्या असतात. परंतु ते कधी? जेव्हा एखाद्या शब्दाची सुरुवात ही यम किंवा पी ने झाली असते. आय एम हे जे प्रिफिक्स आहे, हे प्रिफिक्स आपण त्या ठिकाणी बघा, मी तुम्हाला या ठिकाणी त्याच्याबद्दल माहिती देतो थोडी.
I am हे जे प्रिफिक्स आहे, I am used before M or P. ज्या शब्दाची सुरुवात I am ने झालेली असते बिफोर M and P. M ने आणि P ने सुरू झालेली या शब्दाच्या पुढे तुम्हाला हे प्रिफिक्स वापरता येईल. वापरून त्याचा शब्द तयार करता येईल. मग आता तो कोणते शब्द आहेत बघा, मी तुम्हाला इथे एक्झाम्पल म्हणून घेणार आहे. I am this prefix you should use before M and P. The word begins with M and P. M ने सुरू झालेला शब्द किंवा P ने सुरू झालेल्या शब्दाच्या अगोदर जर तुम्ही I am वापरलं तर त्याचा अपोजिट शब्द तुम्हाला तयार होईल. मग ते कोणते शब्द आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. पॉसिबल. पॉसिबल म्हणजे काय? शक्य असणे. पॉसिबल हा शब्द आहे, हा कशाने सुरू झाला? हा पी ने सुरू झालेला आहे. सॉरी, पॉसिबल हा जो शब्द आहे हा पी ने सुरू झाला आणि या शब्दाच्या पूर्वी तुम्ही जर आय एम प्रिफिक्स जर जोडलं तर त्याच्या अपोजिट वर्ड तुम्हाला मिळतो. तो कोणता आहे? पॉसिबल, इम्पॉसिबल. तुम्हाला पॉसिबल शब्दाच्या विरुद्ध इम्पॉसिबल हा शब्द मिळतो. म्हणजे मी तुम्हाला इथे सांगितलं आय टोल्ड यू आय एम प्रिफिक्स यू शुड यूज बिफोर द वर्ड बिगिन विथ एम अँड पी. ज्या शब्दाची सुरुवात एम आणि पी ने होते त्याच्या पुढे तुम्ही आय एम प्रिफिक्स जर जोडलं तर तुम्हाला त्याच्या कम्प्लिटली अपोजिट वर्ड मिळतो. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं पॉसिबल. पॉसिबल या शब्दाच्या अगोदर आय एम प्रिफिक्स जोडलं, इम्पॉसिबल झालं. शक्य, अशक्य. संभाव्य, असंभाव्य. लक्षात. दुसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. मॉरल. मॉरल हा जो शब्द आहे तुम्ही कम्प्लीट शब्द मला तयार करायचा आहे तर तुम्ही त्याच्यापुढे काय वापरा? इमॉरल. त्याच्या कम्प्लीट विरुद्ध आय एम इमॉरल. पीचं उदाहरण दिलं, एमचं पण उदाहरण दिलं मी तुम्हाला. चला अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल पेशंट. पेशंट. आता पेशंट म्हणजे काय? रुग्ण नाही. पेशंट म्हणजे काय? एकदम संयमी, उतावीळ नसलेला. परंतु आता उतावीळ शब्द संयमी आणि त्याच्या विरुद्ध उतावीळ. तर मग यांच्या विरुद्ध शब्द तयार करायचा. हा सुद्धा आता पी ने सुरू झालेला आहे. मग आता याच्या विरुद्ध शब्द तयार करताना इम्पेशंट. इम्पेशंट म्हणजे या शब्दाच्या अगोदर आय एम हे जोडून आपण त्या ठिकाणी कोणता शब्द तयार केला? इम्पेशंट. पेशंटच्या विरुद्ध इम्पेशंट. मॅच्युअर अजून एक शब्द आहे. मॅच्युअर शब्द. आता तुम्ही हा एवढे झालेला आहे. मग या शब्दाच्या अगोदर तुम्ही कोणता प्रिफिक्स जोडून? इमॅच्युअर. इमॅच्युअर म्हणजे शब्दाला तुम्हाला शब्द बनवायचा त्याच्या अगोदर तुम्हाला आय एम हे प्रिफिक्स जोडून त्याचा ऑपोजिट वर्ड तयार करता येईल. मॅच्युअर, इमॅच्युअर. तर मग अशा पद्धतीनं हे चौथं प्रिफिक्स आपण त्याकडे बघितलेलं आहे. आता पुढच्या प्रिफिक्सकडे आपण जाणार आहोत. बघा पुढचं प्रिफिक्स आय हे शब्द आहे. पाचवं प्रिफिक्स आहे. या अक्षरांना काही शब्दांच्या अगोदर जर जोडलं तर त्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतो. मग आता ते शब्द कोणते आहेत बघा. यूज बिफोर ने ज्या शब्दांची सुरुवात झालेली आहे त्या शब्दांच्या पुढे
जर तुम्ही हे आयएल प्रिफिक्स जर जोडलं तर तुम्हाला त्याच्या विरुद्ध शब्द मिळतो. लक्षात आलं? मग ते शब्द कोणते आहेत बघा, ते आपण शब्द बघणार आहोत. जसं मी आयएम हे प्रिफिक्स तुम्हाला एम आणि पी ने सुरू होणाऱ्या शब्दांच्या अगोदर जोडण्यासाठी सांगितलं, म्हणजे त्याचा विरुद्धार्थी शब्द मिळतो. तसंच इथे तुम्हाला आयएल हे जे प्रिफिक्स आहे ते कोणत्या शब्दाने सुरू होणार आहे? एल ने सुरू होणाऱ्या शब्दांच्या अगोदर जर सुरू होणारा शब्द आहे त्याच्या अगोदर जर वापरलं तर तुम्हाला त्याचा विरुद्धार्थी शब्द मिळतो. तर ते शब्द कोणते आहेत उदाहरण बघूया आपण. फॉर एक्झाम्पल लीगल. लीगल लीगल म्हणजे कायदेशीर, परंतु तुम्हाला याचा विरुद्ध शब्द बनवायचा आहे तर मग तुम्ही काय करा, त्याच्या अगोदर फक्त हे प्रिफिक्स जोडा. आयएल हे प्रिफिक्स जोडा. इलीगल आय डबल एल ई जी एल इलीगल, कायदेशीर बेकायदेशीर असा शब्द आपल्याला त्या ठिकाणी मिळतो आहे. त्यानंतर लॉजिकल दुसरा शब्द आहे लॉजिकल. लॉजिकल शब्दाच्या पुढे जर तुम्ही प्रिफिक्स जर जोडलं तर तुम्हाला कोणता शब्द मिळतो? इलॉजिकल. कोणता शब्द मिळतो? इलॉजिकल. बघा, लॉजिकल इलॉजिकल म्हणजे हा शब्द तयार झाला एल त्याच्या पुढे जर फक्त आय एल हे प्रिफिक्स जोडून त्याचा विरुद्धार्थी शब्द केला. मग समजले ना, ही जी प्रिफिक्स आहेत हे प्रिफिक्स त्या ठिकाणी जोडून तुम्हाला विरुद्धार्थी शब्द तयार करता येतात. ऑपोजिट वर्ड्स आर फॉर्म बाय ऍडिंग सम प्रिफिक्स. काही प्रिफिक्स जोडून शब्दांचं अनेक वचन करता येतं. तो भाग आपण या ठिकाणी बघतोय. पहिला बघितला अन हे प्रिफिक्स जोडून, दुसरा इन हे प्रिफिक्स जोडून बघितला, तिसरा डीआयएस हे प्रिफिक्स जोडून बघितला, चौथा आयएन हे प्रिफिक्स जोडून बघितला. आयएन हे तुम्हाला एम आणि पी ने जोडणाऱ्या शब्दांबरोबर जोडून करायचा आणि पाचवा बघितला आपण आयएल. आयएल हे जे प्रिफिक्स आहे ते एल ने सुरू होणाऱ्या शब्दांच्या अगोदर तुम्हाला जोडायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लीगल त्याचा इलीगल. लक्षात आलं ना? अशा पद्धतीनं तुम्हाला लॉजिकल इलॉजिकल म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला हे प्रिफिक्स तुम्हाला जोडता आलं पाहिजे. हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता पुढचं प्रिफिक्स आहे ते आपण या ठिकाणी बघतोय ते म्हणजे नॉन. नॉन हे प्रिफिक्स जे आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, नॉन प्रिफिक्स बद्दल आपण माहिती घेऊया. नो काही शब्दांच्या अगोदर नॉन शब्द जर जोडला तर मग त्याचं तो सुद्धा हा काय इंडिकेट करतो? नॉट म्हणजे निगेशन इंडिकेट करतो. काय इंडिकेट करतो? निगेशन म्हणजे नकारात्मक भाव. हा जो अक्षर आहे हे अक्षर एन नॉन हा निगेटिव्ह अर्थ तयार करतो. आणि मग हे जे प्रिफिक्स आहे हे प्रिफिक्स काही शब्दांच्या अगोदर जर जोडलं गेलं तर त्याचा अपोजिट शब्द तयार होतो. मग ते कोणते आहेत बघा. एक्झिस्टंट. एक्झिस्टंट या शब्दाचा अस्तित्व त्याच्या विरुद्ध याला फक्त तुम्ही नॉन एक्झिस्टंट त्याच्यापुढे फक्त तुम्ही नॉन हा शब्द जोडला. नॉन एक्झिस्टंट. आता अशा शब्दाला वाचन असणं गरजेचं आहे. आणि हे कुठं जोडतं आपण हे लक्षात घ्या. मी तुम्हाला पूर्वी दिलेले शब्द जे प्रिफिक्स आहे ते अशा शब्द जोडून किंवा इन जोडून असे डिस जोडून अशा शब्दांचं विरुद्धार्थी शब्द तयार होते. एक्झिस्टंट, अनएक्झिस्टंट, इनएक्झिस्टंट, डिसएक्झिस्टंट किंवा इनएक्झिस्टंट, इनएक्झिस्टंट असं काही होत नाही. अशा शब्दात नॉन जोडून त्या ठिकाणी त्याचं विरुद्धार्थी शब्द नॉन एक्झिस्टंट असं त्या ठिकाणी तयार होत आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट. दुसरं उदाहरण आहे प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे नफा व फायदा. परंतु ज्या आता काय फायदा ऍब्सेन्स जो नन आहे तो काय इंडिकेट करतो? ऍब्सेन्स ऑफ समथिंग. तो नॉट आहे ऍब्सेन्स ऑफ समथिंग म्हणजे जवळ काही गोष्टींची तिथे उपस्थितीच नाही असं जेव्हा आपल्याला सांगायचंय. उपस्थिती नाही, अस्तित्वच नाही. इथे मी याचा नॉनचा काय अर्थ तुम्हाला इथे याच्यावरून लक्षात येईल. ऍब्सेन्स ऑफ समथिंग. एसटीएच म्हणजे समथिंग. कशाची जर उपस्थिती नाही असं जेव्हा तुम्हाला सांगायचं आहे तेव्हा अशा शब्दासमोर तुम्हाला नॉन हे जोडायचं आहे. म्हणजे एक्झिस्ट
एक्झिस्टन्स म्हणजे काय? उपस्थिती, अस्तित्व, परंतु अस्तित्वच नसलेला नॉन एक्झिस्टन्स. प्रॉफिट, प्रॉफिट म्हणजे फायदा, परंतु फायदा नाही, काहीच नाही, नॉन प्रॉफिट. त्याला आपण काय म्हणतो? नॉन प्रॉफिट. बघा, म्हणजे प्रॉफिट या शब्दाच्या अगोदर म्हणजे इथे प्रॉफिटचा काही अस्तित्वच नाही, प्रॉफिटचं प्रेझेन्सच नाही, काही सगळं ॲब्सेंट आहे, म्हणजे प्रॉफिटच नाही त्यामध्ये, नॉन प्रॉफिटवर चालवलेला बिझनेस असं आपण म्हणतो. म्हणजे मला त्यातून काही फायदाच नाही, म्हणजे फायद्याची गोष्ट अस्तित्वातच नाही, ती ॲब्सेंट आहे, त्याचा विचार मी केला नाही. हा म्हणजे अशा वेळी नॉन निगेटिव्ह मला म्हणजे ॲब्सेन्स ऑफ समथिंग, निगेटिव्ह भावच यातून व्यक्त होतो नॉन मधून सुद्धा. तर तो या ॲब्सेन्स ऑफ समथिंग म्हणजे इथे अशा शब्दासमोर नॉन जोडलेला त्याचा अपोजिट वर्ड मिळतो. त्यानंतर आपल्याला दुसरा शब्द पाहायला मिळेल वर्बल. वर्बल म्हणजे काय? जे की आपल्याला शब्दरूपामध्ये असतं. कारण आता याच्या विरुद्ध आपल्याला काय नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल म्हणजे काय? नॉन व्हर्बल म्हणजे जे की सांकेतिक भाषेत असतं, कोड लँग्वेज मध्ये असतं, त्याला नॉन व्हर्बल म्हणतात. उतारा दिलेला असतो तो व्हर्बल मध्ये आहे. जो शब्द रूपामध्ये मला उतारा दिलेला असतो, पॅराग्राफ दिलेला असतो, त्याला व्हर्बल म्हणतात. आणि तो आकृतीमध्ये तुम्हाला दिलेली एखादी गोष्ट, एखादी आकृती देऊन सांगितलेली असते, पूर्ण शब्द वर्णन केलेलं असतं, आकृतीच्या साहाय्याने तुम्हाला सांगितलेलं असतं, तेव्हा ते नॉन व्हर्बल मध्ये जातं. म्हणजे बघा, हे नॉन व्हर्बल या शब्दाच्या नॉन हे प्रिफिक्स जोडून त्याचं तुम्हाला अपोजिट वर्ड त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर दुसरा आहे सेन्स. सेन्स त्याच्या विरुद्ध नॉन सेन्स. नॉन सेन्स टॉपिकच्या विरुद्ध शब्द सेन्स या शब्दाला नॉन त्याचा नॉनसेन्स हे अपोजिट वर्ड त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर जरा तुम्हाला समजलेला असेल. आता आपण पुढचं जे प्रिफिक्स आहे, नॉन मी तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह भाव व्यक्त करतो. नॉन मधून तुम्हाला ऍब्सेंट ऑफ समथिंग, कशाची तरी अनुपस्थिती आहे, म्हणजे आम्ही त्या तत्वावर प्रेझेंट या तत्वावर नाही, ऍब्सेंस तत्वावर चालवतोय. त्याला जे कसे तिथे प्रेझेन्सीच नाही कशाची, अशा वेळेस आपण नॉन निगेटिव्ह करतो. म्हणजे एक्झिस्टन्स, नॉन एक्झिस्टन्स, प्रॉफिट, नॉन प्रॉफिट, वर्बल, नॉन वर्बल, सेन्स, नॉन सेन्स. तर अशा पद्धतीनं स्मोकर, नॉन स्मोकर, कशाला ना अशा पद्धतीनं तुम्हाला हा जोडून मला अपोजिट वर्ड तयार करता येतात. तर आता आपण पुढचं प्रिफिक्स आहे ते बघणार आहोत. ते प्रिफिक्स कोणतं आहे ते आपण या ठिकाणी बघतोय. पुढचं प्रिफिक्स जे की तुम्हाला एकदम सोपं आहे बघा, ते आहे आय आर. आय आर हे जे प्रिफिक्स आहे, हे प्रिफिक्स जोडून तुम्हाला ऑपोजिट वर्ड तयार होते. आता हे प्रिफिक्स कधी जोडायचं? बिफोर ज्या शब्दाच्या सोबत आज्ञा होते, अशा शब्दापुढे तुम्हाला आय आर हे प्रिफिक्स जोडायचा. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल बघूया. बघा, रेग्युलर. रेग्युलर म्हणजे काय? नियम. आता ह्या शब्दाची सुरुवात जी आहे ती आर ने झालेली आहे. मग आता रेग्युलर म्हणजे नियमित, परंतु आपल्याला अनियमित हा शब्द तयार करायचा आहे मराठीमध्ये. मग या शब्दाला तुम्हाला काय करायचंय? फक्त इथे याच्या विरुद्ध आय आर, इरेग्युलर. इरेग्युलर म्हणजे रेग्युलर या शब्दाच्या अगोदर तुम्ही काय केलं? फक्त आय आर हे प्रिफिक्स जोडलं आणि तुम्हाला त्याच्या विरुद्ध शब्द मिळाला. रॅशनल, रॅशनल, समंजस, परंतु असमंजस. याच्या विरुद्ध तुम्हाला आपल्या शब्दाची सुरुवात सुद्धा आर ने झालेली आहे बघा. मग याच्या विरुद्ध इरॅशनल, फक्त आर, आर आय आर हे प्रिफिक्स तुम्ही या ठिकाणी जोडलं आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द समंजस असा शब्द त्या ठिकाणी तयार होतो. त्याच्यानंतर रिलेव्हंट.
पहिले याच्या विरुद्ध शब्द कोणता तयार होईल आता बघा, इरिलेव्हंट का त्या शब्दाची सुद्धा मग याच्या विरुद्ध फक्त त्याला इरिलेव्हंट फक्त आय आर हे प्रिडिक्ट त्याला जोडलेला आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार झाला. म्हणजे आय आर प्रिडिक्ट जोडायचं आहे ज्यामुळे शब्दाची सुरुवात आर ने झालेली आहे. बाकी काही उदाहरण आपण बघितली रेग्युलर, रॅशनल, रिलेव्हंट हे शब्द आहेत यांनी आपण बघितलं यांच्या पुढे आपण आय आर हे प्रिडिक्ट जोडलं. रिस्पॉन्सिबल अजून दुसरं बोला रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार. आता याच्या विरुद्ध शब्द जर आपल्याला तयार करायचा आहे त्याच्या विरुद्ध शब्द तयार करायचा आहे फक्त आपल्याला आता याच्या अगोदर काय जोडायचं आहे याच्या अगोदर आय आर जोडायचं आहे. इरिस्पॉन्सिबल इरिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबल याच्या विरुद्ध रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार आणि इरिस्पॉन्सिबल बेजबाबदार. अशा शब्दांच्या अगोदर आपण काय केलं फक्त आय आर हे प्रिफिक्स सोडून त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार केलेला आणि हे प्रिफिक्स आपण बघितलं. आता पुढच्या प्रिफिक्स कडे आपण जाऊया. तर पुढचं प्रिफिक्स आहे मिस मिस एम आय एस सोडून सुद्धा तुम्ही विरुद्धार्थी शब्द तयार करू शकता. आता मिस या शब्दाचा अर्थ काय बघा, एक मिस वेगळा आहे का, हा मिस वेगळा आहे एम आय एस हा मिस वेगळा आहे. हा तर इथे एम आय एस मिस प्रिफिक्स आहे. या प्रिफिक्सला काही शब्दाच्या अगोदर ठेवून विरुद्धार्थी शब्द बनवला जातो. फॉर एक्झाम्पल अंडरस्टूड अंडरस्टँड बघा. आता अंडरस्टँड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मिसअंडरस्टँड. अंडरस्टँड या शब्दाच्या अगोदर मिस जोडला. आता मिस प्रिफिक्स आहे हे काय इंडिकेट करतं रॉंग किंवा बॅड. त्याचा अर्थ आहे समज गैरसमज म्हणजे काहीतरी गोष्ट चुकीच्या पद्धतीने घेतली वाईट पद्धतीने घेतली त्याचा अर्थ मिस. हे प्रिफिक्स त्याचा अर्थ आहे. रॉंगली घेतलं बॅडली घेतलं समजून घेतलं नाही. अंडरस्टँड म्हणजे काय समजून घेणं आणि मिसअंडरस्टँड म्हणजे गैरसमज झालेला आहे असं आपण मिक्स के तयार. आता पुढचा शब्द आहे बघा लीड. त्याची विरुद्ध मिसलीड. त्यानंतर आहे बिहेव. त्याच्या विरुद्ध मिसबिहेव. वर्तन गैरवर्तन मिक्स हा शब्द त्या ठिकाणी जोडून द्यायचा. लीड लीड म्हणजे काय नेतृत्व करणे आणि मिसलीड म्हणजे एखादी गोष्ट गैरमार्गाने त्या ठिकाणी मिसलीड करणे. तो मिस शब्द जोडून या ठिकाणी त्याचं ऑपोजिट वर्ड तयार होतो. बघा किती प्रिफिक्स आहे की आपण अशा पद्धतीने मिसचा अर्थ जेव्हा आपल्याला रॉंगली किंवा बॅडली पद्धतीने घ्यायचा आहे तेव्हा या शब्दाच्या पुढे हे प्रिफिक्स जोडून त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार केला जातो. त्यानंतर पुढचं प्रिफिक्स आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा तेव्हा प्रिफिक्स आहे अँटी. अँटी हे प्रिफिक्स आहे. अँटीचा काय अर्थ आहे अँटी मीन्स अगेन्स्ट. बघा अगेन्स्ट म्हणजे याच्या विरुद्ध
एखादी गोष्ट च्या विरुद्ध सांगणे. सोशल बघा, सोशल सोशल म्हणजे काय? सामाजिक. मग आपण त्याच्या विरुद्ध असामाजिक हा शब्द बनवायचा आहे आपल्याला. तर त्याच्यानंतर अँटी सोशल. बघा, फक्त ह्या शब्दाच्या पुढे आपण काय लावतो? अँटी हे प्रिफिक्स जोडलं. अँटी काय आहे? अगेन्स्ट, च्या विरुद्ध. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे बायोटिक. त्याच्या विरुद्ध अँटीबायोटिक. अँटीबायोटिक. बायोटिक या शब्दाला अँटी हे जोडून आपण त्याचा विरुद्ध शब्द तयार केला. क्लायमॅक्स. त्याच्या विरुद्ध काय झालं त्यावेळी? अँटी क्लायमॅक्स. अँटी क्लायमॅक्स म्हणजे तुम्ही या शब्दाला असे काही शब्द आहेत जे काही त्याच्या विरुद्ध सांगायचं आहे, त्यावेळेस ते अगेन्स्ट, तर टेरेस, अँटी टेरेस, टेरेस, अँटी टेरेस असे जे शब्द आहेत म्हणजे हे जोडून त्या ठिकाणी तयार केले जातात. अशा पद्धतीनं काही शब्दांचं हे फिक्स जोडून तयार केलं जाणारं विरुद्धार्थी शब्द आहे. हा झाला एक भाग. आता याच्या विरुद्ध जर पाहिलं तर आता आपण या ठिकाणी काही सफिक्स जोडून बघा. सफिक्स, आता सफिक्स म्हणजे काय? सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर, लक्षात घ्या, शब्दाच्या नंतर. फॉर एक्झाम्पल बघा, केअर हा जो शब्द आहे, केअर या शब्दाच्या नंतर आपण जे काही अक्षर जोडतो आणि प्रत्यय जोडतो त्याला सफिक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल केअरफुल. केअरफुल केअर शब्दाच्या नंतर जोडलं त्याला सफिक्स म्हणायचं. हे जे अक्षर जोडली हे झालं सफिक्स. लक्षात आलं ना? आणि फॉर एक्झाम्पल आता ऍग्री, ऍग्री या शब्दाच्या डिसऍग्री. मग इथे डिस जोडलं, हे झालं काय झालं? प्रिफिक्स झालं. म्हणजे शब्दाच्या अगोदर जोडतात त्याला प्रिफिक्स, शब्दाच्या नंतर जोडतात त्याला सफिक्स. आता आपण प्रिफिक्स बघितले, आता आपण सफिक्स बघूया. काही सफिक्सेस वापरून, by using suffixes we make some opposite words. बघा काय आहे ते आपण चला बघूया. Instead of full, use less. Instead of full, use less. आता काही शब्दांना शेवटी तुम्हाला जसं सांगितलं केअरफुल, समजा केअर, केअरफुल इथे कोणतं सफिक्स जोडलेलं आहे? फुल हे सफिक्स जोडलेलं आहे. आता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला बनवायचा आहे. मग आपल्याला काय करायचंय? इन्स्टेड ऑफ, इन्स्टेड ऑफ म्हणजे काय? च्या ऐवजी. मग कशाच्या ऐवजी आपल्याला युजलेस, ज्या काही फुल आहे जोडलेला सफिक्स त्याच्या फक्त विरुद्ध तुम्हाला करायचं असेल तर केअरलेस म्हणजे फुल काढून लेस हा शब्द जोडायचा आहे. होपफुल, होपफुल. आता हे बघा, होप म्हणजे आशा आणि होपफुल आशावादी. इथे बघा फुल हे सफिक्स जोडलेला आहे. मग आता याच्या विरुद्ध आपल्याला बनवायचं असेल तर होपलेस, होपलेस. म्हणजे बघा काही शब्दांचं अनेक वचन हे फुल ऐवजी लेस हे सफिक्स जोडून आपल्याला त्याचं अनेकवचन करता येईल. तर अशा पद्धतीनं हा एक भाग या ठिकाणी आपण बघितलेला आहे. चला आता आपण सफिक्स प्रिफिक्स वापरून काही शब्द बघितले, परंतु काही शब्दांचे जे अनेकवचन जे आहेत वेगळेच आहेत. म्हणजे इथे आपण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा असं सफिक्स किंवा प्रिफिक्स जोडून काही करत नाही.
तर त्या शब्दांना वेगळे शब्द असतात. वेगळे शब्द असतात की ज्याने बाय युजिंग सम डिफरंट वर्ड्स सम वर्ड फॉर्म अपोजिट बाय युजिंग सम डिफरंट वर्ड वेगळे शब्द वापरून त्या शब्दांचा अनेकवचन केलं जातं. इथे त्या अशा वेळी सफिक्स प्रिफिक्सचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल ते कोणते आहेत बघा. तिसरा प्रकार आपण याच्यात बघतोय. हे आता मला वाटतं तुम्हाला सफिक्स प्रिफिक्स कळालेला असेल. सफिक्स प्रिफिक्स वापरून आपण शब्दाचं अनेकवचन कसं करायचं ते बघितलं. आता काही शब्दांचं अनेकवचन करताना तुम्हाला पूर्णतः वेगळे शब्द वापरायचे आहेत जेणेकरून त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला मिळेल. तर ते शब्द कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. तर त्या शब्दांचं मी तुम्हाला इथे वर्णन सांगतोय बघा. By using some different words. For example, up. चला, up या शब्दाच्या विरुद्ध शब्द आपल्याला लिहायचा आहे. तर काय लिहिता येईल? अपच्या विरुद्ध down. लक्षात आलं? त्यानंतर काही शब्द जर आपण अजून एक उदाहरण घेऊ. below. त्याच्या विरुद्ध above. बघा हे पूर्ण वेगळे शब्द आहेत. हॉट त्याच्या विरुद्ध कोल्ड. बिग त्याच्या विरुद्ध स्मॉल. कोणता हा वेगळे शब्द आहे. इथे कुठे सफिक्स प्रिफिक्सचा काही भाग येत नाही. वेट त्याच्या विरुद्ध पूर्णतः वेगळे शब्द आहे. असे काही आता हा जो भाग आहे हा रेग्युलर रिडिंगचा भाग आहे. आता मी तुम्हाला जे सफिक्स प्रिफिक्स वापरून कसं अपोजिट वर्ड बनवायचं हे शिकवलं तो एक तुम्हाला टेक्निक सांगा. परंतु हे जे तिसरा भाग आहे तिसरा पार्ट आपण जो बघतोय तो त्या तिसऱ्या केसमध्ये तुम्हाला हा कंटिन्युअसली रेग्युलर कॉन्स्टंट रिडिंग असणं गरजेचं आहे. आणि कॉन्स्टंट रिडिंग मधून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं words are the capital of life. Vocabulary is the capital of life. मग जर शब्द संग्रह हे कोणत्या भाषेचं भांडवल आहे त्या भांडवलाशिवाय तुम्हाला ती भाषा शिकता येणार नाही. तर मग त्यासाठी तुम्हाला रेग्युलर वाचन करणं गरजेचं आहे. आणि रोजच्या वाचनातूनच तुम्हाला अशा पद्धतीचं त्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधता येईल. यातून तुमची भाषा डेव्हलप होणार आहे. म्हणून तुम्ही रेग्युलर रिडिंग न्यूजपेपर रिडिंग करा, स्टोरी रिडिंग करा, विविध वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं त्या भाषेमध्ये वाचा, कॉन्टेक्स्चुअल मिनिंग घ्या. या अनेक गोष्टी तुम्हाला त्यामधून तुम्हाला लक्षात येणार आहे. म्हणून हे पूर्णतः वेगळे आहे. रूल RUDE रूल रूल या शब्दाचा वेगळा शब्द आहे. बोला. पूर्णतः वेगळा आहे. म्हणजे हे तिसरा जो फेज आपण या ठिकाणी शिकतोय बाय युजिंग सम डिफरंट वर्ड्स. पहिला घेतला बाय युजिंग प्रिफिक्स, दुसरा घेतला बाय युजिंग सफिक्स आणि आता तिसरा आहे बाय युजिंग सम डिफरंट वर्ड्स. अनेक शब्द आहेत त्याचे वेगवेगळे शब्द वापरून त्याचं विरुद्धार्थी शब्द बनवला जातो. हे या पद्धतीने आपल्याला तीन फेज मध्ये शब्दांचं विरुद्धार्थी शब्द बनवता येतं. तर मग आता चला आपण आता काही मी शब्द तुम्हाला देणार आहे त्यातून तुम्ही त्याचा सराव करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने त्याचं वाचन सोपं जाईल. तर मग यावर काही प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात बघा. प्रश्नांच्या बद्दल मी एक माहिती बघणार आहे. तर मग ते प्रश्न पण मी जे सांगणार आहे प्रश्न कसा घ्यायचा. Which prefix will you use question? Opposite word बनवण्यासाठी question आहे. Which prefix or letter will you use to make opposite
to mean opposite words word of efficient. चला मी तुम्हाला इथे इफिशियंट हा शब्द दिलेला आहे आणि आता तुम्हाला खाली काय दिलेला आहे. I will give some options here. A, on, do, in, see, this आणि can. Right person? कोणते ऑप्शन भेटले राईट पर्सन. इफिशियंट या शब्दाचा ऑपोजिट वर्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणता ऑप्शन देता येईल? अन, दुसरा आहे इन, तिसरा आहे इन आणि चौथा आहे इज. कोणता ऑप्शन तुम्हाला यातून जोडून या शब्दाच्या विरुद्ध शब्द जोडता येईल? तर मग आता अनइफिशियंट नाही होत, आणि इफिशियंट नाही होत, इफिशियंट नाही होत. इथे या शब्दाला इनइफिशियंट म्हणजे आय एम हा दोन त्याचा अनेक क्वेश्चन असाही प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पुढे या ठिकाणी आपण four options are given. Which pair is not the pair of opposite word? Four options are given. Which pair is not the pair of is not the pair of not the pair of opposite word. हा प्रश्न आहे. मग यावर तुम्हाला काय काय काही जोड्या दिलेल्या असतात. कोणते पर्याय आहेत बघा. एक इनकम्प्लीट, त्याच्या विरुद्ध कंप्लीट. दुसरी आहे रिच, त्याच्या विरुद्ध पुअर. तिसरा ऑप्शन आहे is and last one beautiful. Love. तर आता प्रश्न बघा, चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे. Which pair is not? प्रश्न किती वाचायचा आहे. Which pair is not? Not हा शब्द इथे काय केला जातोय? अशी कोणती जोडी आहे जी विरुद्ध अर्थाची जोडी नाही? मग चार मधून कोणती अशी जोडी आहे जी विरुद्ध अर्थाची नाही? मग त्यामध्ये आपल्याला पर्याय वाचायचे आहे. मी तुम्हाला सांगितलं कंप्लीट या शब्दाचं विरुद्ध इनकम्प्लीट आहे. म्हणजे ही जोडी विरुद्ध अर्थाची. रिच अँड पुअर, रिच म्हणजे श्रीमंत, पुअर म्हणजे गरीब, ही सुद्धा जोडी विरुद्ध अर्थाची आहे. हार्ड, हार्ड म्हणजे कठीण आणि इझी, इझी म्हणजे सोपा, ही सुद्धा जोडी विरुद्ध अर्थाची आहे. परंतु ब्युटिफुल, ब्युटिफुल म्हणजे सुंदर आणि लवली म्हणजे सुद्धा सुंदर. तर मग ही जी जोडी आहे ही विरुद्ध अर्थाची नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. पहिला हा जो भाग आपण केलेला आहे हा व्होकॅब्युलरी रिलेटेड आहे आणि या भागाला तुम्हाला 16%
वेटेज दिलेलं आहे. 16% वेटेज तुम्हाला दिलेलं आहे. तर मग याच्यामध्ये विविध चॅप्टर्स आहेत, परंतु त्यापैकी आपण आज इथे सिनोनिम्स अँड एंटोनिम्स म्हणजे ऑपोजिट वर्ड अँड सिमिलर वर्ड्स या आपण बघतोय. तर मी तुम्हाला ऑपोजिट वर्डचा हा भाग या ठिकाणी सांगितला. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया, तो म्हणजे सिमिलर वर्ड. आता सिमिलर वर्ड जे आहे ते कोणते आहेत बघा. सिमिलर वर्ड म्हणजे काय? सिमिलर वर्ड म्हणजे सिनोनिम्स. याला समानार्थी आहे सिमिलर वर्ड. Similar word have same meaning word. Have same meaning word. बघा यांना जो दुसरा शब्द आहे तो जवळजवळ सारख्याच अर्थाचा शब्द असतो. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल स्मॉल. स्मॉल हा शब्द आहे. याला जर समानार्थी शब्द आपण बघायला गेलो तर तो कोणता आहे? टाइम. टाइम म्हणजे छोटा आणि स्मॉल म्हणजे सुद्धा छोटा. आता हे समानार्थी शब्दाचं चिन्ह बघा, आपण इक्वलचं चिन्ह घेतलेलं आहे ते समानार्थी आणि ऑपोजिटला क्रॉसचं चिन्ह आपण घेत असतो. हे या ठिकाणी लक्षात घ्या. स्मॉल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे टाइम. टाइम कम्प्लिटली नियरली सेम मीनिंग वर्ड असतो. हा जवळजवळ सेम अर्थाचा शब्द म्हणजे सिनोनिम्स किंवा सिमिलर वर्डला त्या ठिकाणी सिनोनिम्स असं म्हणतात आणि ऑपोजिट वर्डला एंटोनिम म्हणतात. ते आपण मागे होतो. आता चला यातले काही शब्द जे आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग आता ते कोणते कोणते शब्द आहेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे बघा. सिनोनिम्स आणि एंटोनिम्स जे आहेत ते या ठिकाणी आपण बघूया. तर मी तुम्हाला काही सिनोनिम्स शब्द जे आहेत ते या ठिकाणी देणार आहे. ते तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. आता आपण सिमिलर म्हणजे सिमिलर वर्ड महत्वाचे. आता पहिल्यांदा बिग. बिगच्या विरुद्ध इनॉर्मस. त्याच्यानंतर अजून काय घेता येईल आपल्याला? ह्यूज. ह्यूज पण घेता येईल. त्याच्यानंतर फास्ट. फास्ट याची त्याला रॅपिड हा समानार्थी शब्द आहे. तर बघा स्लो. स्लो या शब्दाला ग्रॅज्युअल हा शब्द या ठिकाणी समानार्थी म्हणता येईल. काही महत्वाचे शब्द त्या ठिकाणी आपण घेऊया. गुड. एक्सलंट हा त्या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला बघता येईल. त्यानंतर इझी या शब्दाला इथला सिंपल हा शब्द आपल्याला समानार्थी बघता येईल. त्यानंतर स्टुपिड. स्टुपिड या शब्दाच्या समानार्थी शब्द फुलिश. फुलिश फुलिश म्हणजे काय? त्याला स्टुपिड म्हणजे मूर्ख, फुलिश म्हणजे सुद्धा मूर्ख. आता आपल्याला काय समानार्थी शब्द घेता येईल बघा. एरिया. एरियाचा समानार्थी शब्द रिजन. रिजन हा या समानार्थी शब्द आपल्याला बघता येईल. त्यानंतर फाइंड. समानार्थी शब्द डिस्कवर हा या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द घेता येईल. त्यानंतर चिल कोल्ड. त्याच्यानंतर चिल हा समानार्थी शब्द घेता येईल. कूल हा समानार्थी शब्द घेता येईल आपल्याला. बघा महत्वाचे काही शब्द तुम्हाला देतोय. नॉइस. त्यानंतर लाऊड. नॉइस गोंगाट गोंधळ मोठा आवाज. लाऊड म्हणजे सुद्धा मोठा आवाज. बोरिंग. काही शब्द तिकडे आपल्याला बघता येईल.
असे काही शब्द आहेत. त्याच्यानंतर अजून हेल्प, ऍसिस्ट, हा या ठिकाणी आपल्याला बघता येईल. त्यानंतर प्रॉब्लेम, इश्यू, हा विविध शब्द आपल्याला बघता येईल. समानार्थी शब्द बघता येईल. पूर, नीट, काही आपल्याला समानार्थी शब्द बघता येईल. हंग्री, टार्गेट, हंग्री म्हणजे भुकेलेला, टार्गेट म्हणजे सुद्धा उपाशी भुकेलेला. डी, पेंट, काही भाग या ठिकाणी आपल्याला बघता येईल विभागातील. त्यानंतर अजून काही शब्द घेतो मी इथे बघा. टाइम, जनरस, हा समानार्थी शब्द आपल्याला बघता येईल. राईट, करेक्ट, एरर, रॉंग, क्यूट, सिलेक्ट, त्यानंतर बघा ऍडव्हान्टेज, बेनिफिट, सिटी, अर्बन, विलेज, रूरल एरिया, त्यानंतर बघा पास्ट, हिस्ट्री, काही शब्द आपल्याला बघता येईल. अवॉइड, अवॉइड या शब्दाला आपल्याला कोणता शब्द घेता येईल? प्रिव्हेंट, हा समानार्थी शब्द आपल्याला बघता येईल. स्टॉप, स्टॉपला आपल्याला स्टॉप या शब्दाला सीज हा शब्द आहे. एक गोष्ट थांबवणे, पण सीज फायर म्हणतात ना, सीज फायर तुम्ही आता युद्ध चालू आहे तिथं शब्द आहे ना सीज फायर म्हणजे आता स्टॉप स्टॉप. चेक, व्हेरीफाय, असे अनेक काही शब्द आहेत. प्रेम, हे शब्द तुम्हाला समानार्थी शब्दासाठी वापरता येईल. यंग, युथफुल, असे अनेक शब्द आहेत की जे तुम्हाला वापरता येईल. त्यानंतर ॲडव्होकेट, सपोर्ट,
असे अनेक शब्द आहेत जे तुम्हाला समानार्थी शब्द मी तुम्हाला सांगितलं दिस पार्ट इज ऑफ डेली स्टडी. अक्षर दररोजच्या अभ्यासाचा हा रेग्युलर स्टडी जर तुमचा असेल तर तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य असेल, कन्सिस्टन्सी असेल, तर तुम्हाला त्या पाठवर चांगल्या प्रकारे कमांड करता येईल. आता आपण ऑपोजिट वर्ड आणि सिमिलर मिनिंग वर्ड या दोन कन्सेप्ट बघितल्या आणि त्या दोन्ही कन्सेप्ट मध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला हे डेव्हलप करता येईल याच्यासाठी आपण काही टेक्निक्स काही टॅक्टिक्स आपण बघितल्या. अपोजिट वर्ड मध्ये आपण प्रिफिक्स वापरून कसे अपोजिट बनवायचे, सफिक्स वापरून कसे अपोजिट बनवायचे हे बघितलं. काही शब्द डिफरंट शब्द वापरून त्याचे अपोजिट वर्ड त्या ठिकाणी कसे करायचे, तो अभ्यासाचा भाग आहे. त्यासाठी डेली रिडिंग तुमचं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं डिक्शनरी इज द बेस्ट कंपॅनियन. त्यासाठी दररोज वाचन पाहिजे आणि त्या वाचनात इंग्रजी भाषेमध्ये अवघड गेलेले शब्द असलेले शब्द वाचताना अवघड अडथळलेले शब्द ते डिक्शनरी मध्ये लगेच शोधून त्या ठिकाणी त्याचा डिक्शनरीमध्ये तुम्हाला सिनोनिम्स, एंटोनिम्स हे सगळे त्या ठिकाणी दिलेले असतात. हा दररोजच्या अभ्यासाचा एक महत्वाचा भाग आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया. तर सर